ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी प्राध्यापक अतुल कवितके. जवळजवळ एक 3 आठवड्यापासून आपण CET क्रॅश कोर्स चालू केलेला आहे. ह्या CET क्रॅश कोर्समध्ये आपण बऱ्यापैकी मोर दॅन 50% सिलेबस झालेला आहे आपला. त्यामध्ये डिफरन्शियल ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह चालू केलं होतं आपण. पहिले 20 क्वेश्चन्स घेतले होते पहा. त्याच्या पुढं कंटिन्यू करतो 21 ते पुढं क्वेश्चन्स घेतो आहे पहा. 2 पार्ट्समध्ये केलं होतं याला, पण व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून आपण 3 पार्ट्स केलेत पाहिजे. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मार्क्स आहेत 6 किंवा 8 मार्कला हा चॅप्टर येतो पहा. पहिले 1 ते 20 क्वेश्चन्स ऑलरेडी घेतलेले आहेत मी. त्यामध्ये काही डाऊट्स असेल तर तुम्ही डाऊट्स त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच डाऊट सेशनमध्ये टाकून द्या, म्हणजे आपल्याला एकत्र घेता येईल पहा डाऊट्स. आता त्याच्या पुढचे क्वेश्चन्स घेतो मी 21 टू 27 आणि त्याच्या पुढं पण एक 12-13 क्वेश्चन्स घेतो पहा. अशा प्रकारे 20 क्वेश्चन्स होऊन जातील तुमचे. 20 क्वेश्चन्सचं आपण एक स्टडी करतो आहे. चला स्टार्ट करूया आपण. ओके, तर पहिलं पाहूया. यामध्ये काही ट्रिक्स वगैरे तयार केले आहेत आपण, तर ट्रिक्स पण पाहणार आहोत आपण. डायरेक्ट तुम्हाला आन्सर काढता येतील पहा. अशा एक ट्रिकचा चार्ट देतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल पहा. हा ट्रिकचा चार्ट लक्षात ठेवला तर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा सोपा चॅप्टर होऊन जाईल पहा, काहीच वाटणार नाही त्यामध्ये. तर हा चार्ट देतो तुम्हाला अगोदर. हा चार्ट लक्षात ठेवला तर आपला बराचसा वेळ वाचेल पहा. ओके, तर पहा आता मी हा चार्ट तुम्हाला बनवला तुमच्यासाठी मी. ओके, पाहूया काही कंडिशन्स आणि क्वेश्चन्स. गिवन डाटा काय असतो पहा. नंबर 1, ए साइन एक्स बी कॉस एक्स. हा चार्ट महत्त्वाचा आपल्याला मॅक्झिमम मिनिमम लागेल पहा. मिनिमम कंडिशन आणि मॅक्झिमम ह्याचा नंतर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. मिनिमम कंडिशन, मॅक्झिमम कंडिशन. व्हॉट इज द मिनिमम कंडिशन? रूट ऑफ मायनस साईन फक्त, रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इथं प्लस घ्या, रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ही मिनिमम कंडिशन आहे, मॅक्झिमम कंडिशन आहे पहा. सेकंड वन, ए स्क्वेअर साइन एक्स बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर एक्स. जी मिनिमम कंडिशन आहे ते पहा. सपोज ह्यामध्ये कंडिशन आहे पहा, ए स्क्वेअर इज ग्रेटर दॅन बी स्क्वेअर. बी स्क्वेअर छोटा आहे म्हणजे मिनिमम कंडिशन काय पहा बी स्क्वेअर आणि मॅक्झिमम कंडिशन काय पहा ए स्क्वेअर. हीच आयडिया आपल्याला आणखीन एक वापरता येईल पहा. तिसरं, साइन रेस टू एम एक्स. एम काहीतरी पॉवर आहे पहा, आणि कॉस रेस टू एन एक्स. पुट एक्स इज इक्वल टू, मिनिमम कंडिशनला काय करायचं, पुट एक्स इज इक्वल टू पाय बाय 4 टाकायचं. इथं एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 घ्यायचं पहा, मॅक्झिमम कंडिशन मिळून जाईल. ओके, हेच मिनिममलाच ही कंडिशन आपल्याला आणखीन एका ठिकाणी डिक्रीजिंग इन्क्रीजिंग पार्ट असतो त्यामध्ये पण वापरता येईल पहा. डिक्रीजिंग इन्क्रीजिंग या टाईपचे क्वेश्चन कोणकोणते सर, किती किती नंबरचे क्वेश्चन्स आहेत ते पाहूया. यामध्ये 34 क्वेश्चन म्हणजे सेकंड पार्ट मधला 7वा क्वेश्चन असेल पहा. सेकंड पार्ट 7th क्वेश्चन. ओके, नंतर काही पहा या टाईपचा क्वेश्चन 43 म्हणजे सेकंड पार्ट मधला 16वा क्वेश्चन येईल पहा. एक्झाम्पल नंबर कुठे कुठे ते पण लिहून दिलं मी तुम्हाला. नंतर सेकंड पार्ट मधला सगळे सेकंड पार्ट मधले क्वेश्चन्स आहेत पहा. आज सेकंड पार्ट थोडासा सुरुवात होतो आपला. 2, 4 हे क्वेश्चन सापडतील तुम्हाला. त्याचबरोबर 6. ओके, या पद्धतीने साइन रेस टू एम एक्स. पुढे पाहूया नेक्स्ट, ए साइन एक्स बी कॉस एक्स. समजा ह्या ट्रिक्स नाही आठवले तुम्हाला तरी तुम्ही सोडू शकता, फक्त वेळ लागतो बा, बाकी काय नाही. ए साइन एक्स बी कॉस एक्स, सी साइन एक्स डी कॉस एक्स. म्हणजे जमणार नाही असं नाही, थोडा वेळ लागेल, बाकी काय नाही. काय पहा, एडी प्लस बी सी, एडी मायनस बी सी लेस दॅन 0. हीच कंडिशन डिक्रीजिंगला पण वापरता येऊ शकता. एडी प्लस बी सी
ग्रेटर दॅन 0. हीच कंडिशन इन्क्रीजिंगला वापरू शकता तुम्ही. ओके, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग. याच्यावर आधारित क्वेश्चन्स आहेत पहा. सेकंड मधलं तेरा, 14, अजून काही क्वेश्चन सापडतील पहा. मी इथं 13, 14 लिहिलंय सेकंड पार्टमधला. मोस्टली सगळ्या सेकंड पार्टसाठी आपल्या ह्या ट्रिक्स आहेत पहा. एक जबरदस्त महत्वाची ट्रिक सांगतोय पहा. एक्स प्लस वाय इज इक्वल टू काहीतरी दिलंय आपल्याला. सपोज के फॉर एक्स प्लस वाय आणि एक्स प्लस वाय काढायला लावलंय. अशा प्रकारे डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणजे रेक्टँगलचे क्वेश्चन्स असतात पहा. वर्ड प्रॉब्लेममध्ये फार उपयोगी. मी तुम्हाला ॲप्लिकेशन कसं करायचं ते सांगेलच. यामध्ये काय करायचं पहा, सोपी आयडिया. मॅक्झिमम मिनिमम कंडिशन संपले मला वाटतं. हां, हे संपलं. हा चार्ट इथं संपूया. एक्झाम्पल आहेत पहा. हे मिनिमम मॅक्झिममसाठी किंवा इन्क्रीजिंग डिक्रीजिंगसाठी आयडिया वापरले आपण. एक्झाम्पल आहेत. आता मी जनरल ट्रिक सांगतो पहा. ओके, फॉर एक्स प्लस वाय आणि फॉर एक्स प्लस वाय. एक्स प्लस वाय इक्वल टू के. अशा वेळेस काय करायचं पहा, व्हेरी सिम्पल. एक्स इज इक्वल टू के बाय 2 घ्या आणि वाय इज इक्वल टू के बाय 2 घ्या. जे फाइंड आउट करायचं त्यामध्ये टाकून द्यायचं पहा. ओके, हीच कंडिशन अशी पण असते काही रेअर कंडिशनमध्ये. एक्स टू दी पॉवर एम वाय टू दी पॉवर एन. अशा वेळेस काय घ्यायचं पहा, एक्स इज इक्वल टू एम के आणि वाय इज इक्वल टू एन के. ओके, हे प्रॉब्लेम घेतल्यानंतर लक्षात येईल पहा. ओके, या पद्धतीने भरपूर क्वेश्चन्स आहेत ह्याच्यावर आधारित, ज्या त्यावेळेस सांगतोच मी तुम्हाला. ओके, या पद्धतीने हे काही ट्रिक्स आहेत. अजून काही लक्षात आले आणखीन काही ट्रिक्स छोट्या मोठ्या प्रॉब्लेम सोडवताना सांगतो पहा. ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला उपयोगी पडेल पहा. जरी आता मी तुम्हाला संपूर्ण ओव्हरऑल सांगितलं असलं तरीसुद्धा एक एक क्वेश्चनच्या वेळेस त्यावेळेस आयडिया क्लिअर करेल तुमची, तेव्हा काळजी करू नका. नाही तर तुम्हाला सर आता चार्ट दिलाय आम्हाला त्यावेळेस कसं काय आठवायचं ह्या टाईपचं क्वेश्चन्स, असं काय नाही. मी सोडून देतो, तुमच्या लक्षात येईल पहा. ओके, त्यासाठी आपण 2 व्हिडिओ होतो ते त्याचे 3 केले पहा समजण्यासाठी. पहिल्या व्हिडिओला 1.1K व्ह्यूज झालेले आहेत पहा आत्तापर्यंत. 3 आठवडे झालेत. 3 आठवड्यामध्ये 1.1 म्हणजे 1100च्या मोर दॅन 1100पेक्षा व्ह्यूज झालेत पहा. ओके, बाकीचे व्हिडिओ अजून माहिती नाही, त्याची प्लेलिस्ट पहा. म्हणजे बाकीचे विषय तुम्हाला जो चॅप्टर अवघड जातो तो पहिल्यांदा पाहू शकता. आता वेळ कमी राहिला पहा. काय काहींना पहिली एक्झाम द्यायची, त्यासाठी आयडिया सांगतो पहा. सोपे सोपे चॅप्टर स्ट्रॉंग करा. लगेच आता एक्झाम काही काहींची आता चालू होते 11 तारखेला, 11ला आहे, काहींची 12ला आहे, काहींची 15ला वगैरे. त्यांच्यासाठी आयडिया सांगतो आणि पटकन अभ्यास करण्यासाठी ठराविक चॅप्टर ट्रिक्स वगैरे बघून तुम्ही सोडू शकता. ओके, आणि नंतर हे ट्रिक झाल्यानंतर तुम्हाला जेवढे चॅप्टर होतील तेवढे जास्तीत जास्त कव्हर करण्याचा मी प्रयत्न केला आहे पहा. ओके, अवघड चॅप्टर काही मुलं म्हटले, मुलांचे मेसेज आले होते पहा मला की काही सोपे चॅप्टर झाले सर, अवघड नाही झाले. म्हणून मी थोडेसे अवघड डिफरंशिएशन ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह चालू केला आहे. यानंतर इंटिग्रेशन, लक्षात असे अवघड चॅप्टर मी स्टार्ट करतो पहा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ओके, चलो, हा ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. 1, 2, 3 पुढे जाऊया. ओके सर, तुम्ही एखादा सर 21 पासून सुरुवात. 20 क्वेश्चन्स ऑलरेडी झाले आहेत आपले. 21 पहा. द इक्वेशन ऑफ मोशन एस इज इक्वल टू AT² BT² द डिस्प्लेसमेंट आफ्टर 1 सेकंड इज 20 मीटर. व्हेलोसिटी आफ्टर, पहा आता कसं करायचं. जे 3 इक्वेशन तयार करायचे पहा, दाखवतो तुम्हाला. क्वेश्चन 21 शांततेने समजून घ्या. काय काय म्हणले सर तुमचं हँडरायटिंग जरा खराब आहे, तर मी शक्य तो प्रयत्न करतोय, पण ओरिजिनलच खराब आहे पहा. त्याला आता काही विलाज नाही, पण रिडेबल व्हावं या दृष्टीने सांगतो. व्हेलोसिटी इज इक्वल टू DS बाय, पहिला डेरिव्हेटिव्ह घेतला की व्हेलोसिटी मिळतं पहा. टॉईस AT प्लस B. ॲक्सेलेरेशन घ्या, DU/dt. टॉईस ATचा डेरिव्हेटिव्ह काय फक्त टॉईस आहे. B या कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा, 0 येतो. ओके, त्यांनी काय काय दिलं पहा, आफ्टर 1 सेकंड्स. आता कंडिशन्स वापरूया. एस इज इक्वल टू इफ द डिस्प्लेसमेंट आफ्टर 1 सेकंड इज 20 मीटर. एका सेकंदानंतर 20 मीटर आहे पहा. टीच्या जागी 1 टाका. 20 इज इक्वल टू टीच्या जागी 1 टाका. A इन ब्रॅकेट 1चा स्क्वेअर, B इन ब्रॅकेट प्लस C. म्हणजेच काय पहा, A प्लस B प्लस C इज इक्वल टू 20. पहिली कंडिशन मिळाली पहा.
सगळ्या कंडिशन काढायची गरज नाही, पण तरीसुद्धा ॲक्सेलेशनला ए वापरतो, गोंधळ व्हायला नको. व्हेलोसिटी काय म्हटलं पहा, हां व्हेलोसिटी आफ्टर 2 सेकंड इज 30 मीटर. टी इक्वल टू 2 टाकायचं पहा ह्याच्यामध्ये, ट्वाइस ए इंटू 2 प्लस बी 30 सेकंड. याला सरळ करा, 4a प्लस बी इज इक्वल टू 30 सेकंड्स. बी आलं पहा, 4a प्लस बी इक्वल टू 30 सेकंड्स. ओके, याच्यावरून तुम्हाला व्हॅल्यू काढता येऊ शकते पहा. आता काय करायचं पहा, याच्यानंतर तिसरी कंडिशन वापरा. ॲक्सेलेशन काय म्हटलं पहा, अँड द ॲक्सेलेशन इज 10 मीटर सेकंड स्क्वेअर, velocity after 2 seconds. एक मिनट, equation of motion if the displacement after 1 second is 20, velocity after 2 seconds is, and the acceleration 10 meter per second square, twice a is equal to 10 a पहा. a ची व्हॅल्यू इझिली मिळाली 5. ही व्हॅल्यू उचला इथे टाका, 5 चौक 20. b इक्वल टू किती मिळेल पहा, 10. हे मिळालं, b इक्वल टू 10. ओके सर. c किती मिळेल, 5 प्लस 10 आणि 5 15, c 5 येईल पहा. आता कोणती कंडिशन फॉलो होते बघा, 5 आणि 5 10 येतं. ए प्लस सी इज इक्वल टू बी, 5 प्लस 5 10. बघा, बाकी कुठली कंडिशन फॉलो होत नाही. ए प्लस सी इज इक्वल टू बी, दिस इज द कंडिशन, बी इज द आन्सर. 21चा आन्सर काय आलं पहा, बी. ओके, याप्रमाणे 21 झालं पहा. 22 पाहूया, क्वेश्चन नंबर 22. एकदम शांततेने सांगतोय, मागच्या लेक्चरला खूप घाई झाली असं काहींचं म्हणणं आलं पहा. तर चेंज ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द स्पिअर. स्पिअरचं व्हॉल्यूम फिक्स आहे पहा, 9वीपासून पाहत आलो आपण. स्पिअर म्हणजे गोलाचे घनफळ मराठीमध्ये, 4/3 पाय आर घन, म्हणजे इंग्लिशमध्ये काय, व्हॉल्यूम ऑफ स्पिअर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय आर क्यूब. ओके सर. रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम स्पिअर विथ रिस्पेक्ट टू सरफेस एरिया, ह्याचा डी बाय डी टी काढायचा. 4/3 पाय कॉन्स्टंट येईल पहा, आर क्यूबचा रिडू काय येईल पहा, 3r² डी आर बाय डी टी. 3 गेट कॅन्सल, 4 पाय आर स्क्वेअर डी आर बाय डी टी. याला इक्वेशन नंबर 1 द्या. सर काय इक्वेशन नंबर 1 दिलं कळलं नंतर, डी बाय डी टी. एरिया आपण घेऊ शकता, 4 पाय आर स्क्वेअर, डी ए बाय डी टी घेऊया, 2 पुढे घ्या, 8 पाय आर डी आर बाय डी टी. ओके, याला नंबर 2 द्या. 1 आणि 2 काढलेले आपण. आता काय म्हटलं पहा त्यांनी, रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू सरफेस एरिया, डी बाय डी ए घ्यायचं. डी बाय डी ए कसं घेणार पहा, डी बाय डी टी अपॉन डी ए बाय डी टी. ओके, डी बाय डी येईल पहा, डी बाय डी टी काय येईल पहा, 4 पाय आर स्क्वेअर डी आर बाय डी टी. खाली काय येईल पहा, 8 पाय आर डी आर बाय डी टी. डी आर बाय डी टी, डी आर बाय डी टी कट होईल पहा, आर स्क्वेअरला आरने डिवाइड करा, पायला पाय कॅन्सल होईल पहा, खाली 2 राहील. बघा आता काय राहतं, देअरफॉर खाली लिहितो मी, डी बाय डी ए इकडे लिहितो, ह्या बाजूला डी बाय डी ए इज इक्वल टू, तिकडून इकडे पहा डी बाय डी ए. सर वर एक आर राहिला आणि खाली 4 2 8, म्हणजे 1/2r. ओके सर, वर काय राहिलं पण डी आर बाय डी टी, डी आर बाय डी टी कॅन्सल झालं पहा, खाली 2 आर राहिले. ठीक आहे, काय हरकत नाही, डी बाय डी टी, डी बाय डी ए 2r. रेडियस दिली आहे पहा, रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू सरफेस वेन इट्स रेडियस इज 5 सेंटीमीटर. 1/2 into 5, 1/10 is the answer. Okay, something may be गडबड. 4 पाय आर स्क्वेअर, 8 पाय आर, वर आर राहिला, खाली वर आर राहिला पहा, मी खाली लिहिला पहा, सॉरी हे लिहिताना जरा गडबड झाली. ठीक आहे, काय हरकत नाही, वर आर राहिला, खाली 2 राहिले पहा. आन्सर टाका 5/2. 5/2 इज द आन्सर मीटर सरफेस एरिया. ओके, विथ रिस्पेक्ट टू व्ही डी बाय डी ए मीटर उंचा आन्सर आला पहा, व्हॉल्यूम. ओके, 5/2 मीटर्स. अशा प्रकारे क्वेश्चन 22, 21, 22 दोन्ही क्वेश्चन झाले पहा, एकदम सोपे क्वेश्चन होते. रेडिएटेड रेट्स त्या मानाने सोपं आहे पहा. थोडंसं टँजन नॉर्मलमध्ये काही क्वेश्चन अवघड गेले, आपल्याला 3 क्वेश्चन अवघड गेले होते पहा, ते नाही समजले, आय विल रिपीट अगेन. चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे चालतंय. बाय ड्रॉपिंग स्टोन इंटू क्वाईट लेक, तळ्याच्या कडेला बसलेल्या पहा, तुमच्या आयुष्यात कधीतरी प्रसंग येत असेल पहा, आई मारते, पप्पा मारतात, ती पण सोडून जाते, मावशी, आणि तुम्ही तळ्याच्या किनारे बसलेले पहा, एक एक दगड टाकता वॉटर लेकमध्ये.
तुमच्या लक्षात एक एक असं तरंग उडतोय पहा. तो जो स्पिअर तयार होतो तो एका सेकंदात किती स्पिअर तयार होईल, कसा तयार होईल, त्याचा एरिया कसा असेल याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला पहा क्वेश्चनद्वारे. बघा आता, व्हेरी इंटरेस्टिंग. बाय ड्रॉपिंग स्टोन इन क्वाईट लेक वेव्ह इन द फॉर्म ऑफ सर्कल इज जनरेटेड. सर्कल म्हटल्या स्पिअर नाही तयार होत, सर्कल तयार होतं. द रेडियस ऑफ द सर्कल वेव्ह इन्क्रीज ॲट द रेट ऑफ, पण ॲट द रेट ह्याचा अर्थ काय होतो पण लक्षात घ्या. रेडियस इन्क्रीज होतो म्हणजे dr/dt दिलं पहा. क्वेश्चन नंबर 23. व्हॉट इज गिवन dr/dt. एकदम हळू शांततेने सांगायचा प्रयत्न करतो. dr/dt किती दिलं पहा. वेव्ह इन्क्रीजेस 2.1 सेंटीमीटर पर सेकंड. नो नीड ऑफ रायटिंग युनिट. काही चेंज असला तरच युनिटचा विचार करायचा, नाही तर नाही. सगळं CGS युनिट असेल तर काहीच गरज नाही पहा. द रेट ऑफ इन्क्रीज इन द इन्क्लूज द सर्क्युलर वेव्ह वेन द रेडियस ऑफ सर्क्युलर वेव्ह इज 10 सेंटीमीटर. आर दिले पहा 10 सेंटीमीटर. पायची व्हॅल्यू दिली, गरज लागली तर बघूया. सर्कल सारखा आहे पहा. एरिया ऑफ सर्कल माहिती आहे तुम्हाला, पाय आर स्क्वेअर. dA/dt काढा 2 पाय आर dr/dt. व्हॅल्यू टाकून द्या. 2 पायचे तसंच ठेवा. आर दिलं सर 10, dr/dt दिले पहा 2.1. dA/dt काढायला सांगितलं पण पायची व्हॅल्यू दिली पहा. ओके, हे काय करता येईल पहा, 21 येईल. 42 पाय. पायची व्हॅल्यू माहिती तुम्हाला 22/7. 7 6 जा 7 42 किती येईल पहा 132. 132 सेंटीमीटर पर सेकंड. सी इज द आन्सर. ओके, झालं पहा. हा एक टॉपिक संपला. रिलेटेड रेटचे काही क्वेश्चन राहिले होते पाहिले आपण. सर आता अप्रोक्सिमेशन व्हॅल्यू पाहूया. अप्रोक्सिमेशन व्हॅल्यूला थोडं कॅल्क्युलेशन लागतं पहा. प्रत्येक टॉपिकमध्ये काही ना काही अडचण आहे. टॅन्जंट नॉर्मल सोपा आहे, कधीतरी अवघड क्वेश्चन येतो पहा. सेकंड पार्ट रिलेटेड रेट सोपा आहे. अप्रोक्सिमेशनला कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग लागतं पहा. ज्याचं कॅल्क्युलेशन जरा वीक आहे त्याला थोडासा त्रास होऊ शकतो, पण प्रॅक्टिसने ते पण जमल. ओके, तर अप्रोक्सिमेशनचं क्वेश्चन पाहूया. दिलेल्या क्वेश्चनला f(x) म्हणायचं पहा. क्वेश्चन नंबर 24 पहा. दिलेल्या क्वेश्चनला f(x) म्हणायचं. f(x) काय पहा, x³ - 2x² + 3x + 2. f(x) काढा. x³ चा रूट काय आला पहा 3x² - 4x + 3. ओके, 2.01 पहा. याच्यामध्ये काय करायचं, ए घ्यावं लागतो पहा. ए घेताना राऊंड फिगर घ्यायचे पहा. ओके, ए इक्वल टू किती घेणार, 2.01 ची व्हॅल्यू टाकणं अवघड, ए इक्वल टू 2 टाकू शकतो. एच काय पहा, एक्स्ट्रा आहे 0.01. आता एक फॉर्म्युला आहे पहा. अगोदर f(a) काढूया. f(a) म्हणजेच f(2). 1 च्या जागी 2 टाकून द्या. 2 चा क्यूब 2 × 2 चा स्क्वेअर 3 × 2 + 2. हे कट होईल, 8 येईल पहा उत्तर. f(b) घ्या. सॉरी, f(a) झालं, f' घ्या. 3 × 2 चा स्क्वेअर -4 × 2 + 3. 4 3 12 3 15 15 तून 8 गेले 7. 7 आला पहा. f' पण आला. h घेतलेला आहे आपण. f(a) + h इज नियरली इक्वल टू h असं आहे पहा. f(a) h f'. हा फॉर्म्युला आहे पहा. हा तुम्ही रेग्युलरमध्ये पाहिलेला आहे पहा. हे कट करतो म्हणजे मध्ये प्रॉब्लेम नाहीचा. ओके, आता f(a) h + a. f(a) ची व्हॅल्यू ऑलरेडी काढली पहा सर, 8 आहे. h माहिती आहे 0.01. f' पण काढलेला आहे 7. याने मल्टिप्लाय करा. व्हॉट इज मीन दिस इक्वल टू, अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 8 + 0.07. कंबाईन करा. व्हॉट इज द आन्सर, 8.07. 8.07 का रॉंग नाही झालं ते बघत होतो. 2.01 करेक्ट. 8.07 इज द आन्सर. 0.01 0007 करेक्ट. 8.07. 8.07. ओके, दिस इज द आन्सर. संपलं. किती सोपं बघा. या पद्धतीने तुम्हाला आयडिया यायला अवघड जाणार नाही. चलो, दोन्ही क्वेश्चन सोडवले मी. 23 24 दोन्ही सोपे होते पहा.
अप्रोक्सिमेशनला थोडं कॅल्क्युलेशन ह्याला कमी लागलं, पण पुढं क्वेश्चन थोडे टफ पण घेतो आपण. ह्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असला घेऊ शकता. 23-24 पुढे जाऊया 25कडे. 25 द अप्रोच व्हॅल्यू ऑफ 3.2 नॉट 1 001 आहे पहा. दोन्ही क्वेश्चन पहा, दोन्ही अप्रोक्सिमेशनचे आहेत पहा. कसं करायचं पहा. जे दिलं त्याला एक्स मानायचं, एफ ऑफ एक्स. जो दिलाय त्याला एफ ऑफ एक्स मानून मोकळं व्हायचं पहा. सोपं जातं. लेट बघा आता क्वेश्चन 25. लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3x. एफ डॅश एक्स काढून घ्यायचा पहा. 3x log 3. स्टेप लक्षात घ्या. नंतर ए घ्यायचं पहा. लेट नंतर टेक. ए इक्वल टू किती घ्या पहा. राऊंड फिगर घ्यायचे 3. 2.001 म्हणजे ए इक्वल टू काय घेऊ सर. 2 घेऊ. हो सर. एच काय पहा 0.001 हे झालं पहा. एफ ऑफ ए घ्या. 3चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर 9 येतो पहा. एफ ऑफ ए. एफ डॅश ए घ्या. 3चा स्क्वेअर log 3. व्हॉट इज आन्सर 9 log 3. एफ डॅश ए झालं पहा. आता फॉर्म्युला घ्यायचा एफ ऑफ ए प्लस एच. एफ ऑफ ए एच एफ डॅश ए. एफ ऑफ ए काय पहा 9 आहे. एच 0.001 एफ डॅश ए 9 log 3. 0.009 येस सर log 3. एक महत्त्वाची गोष्ट, हां log 3ची व्हॅल्यू दिली का दिली पहा. एक हां इथं टाकू शकता तुम्ही. 0.009 log 3ची व्हॅल्यू काय पहा 1.0986. ओके. आन्सर 9 पॉईंट येणार पहा. पण कसं येईल पहा. आता हे जरा अवघड काम झालं. ठीक आहे, पण मी करून दाखवतो तुम्हाला. 1.0986ला 9ने मल्टिप्लाय करा. तुम्हाला आयडिया शिकवतो मी. बिग कॅल्क्युलेशन म्हणून घाबरू नका. 0.009 बिग कॅल्क्युलेशन पण शांततेने केल्यावर जमतं पहा. 954 88 1 2 3 4 6 7 1 2 3 4 5 6 7 0.3088 84 74 0.000 88 74 9.000 88 74 9.000. आता हे बघा, ज्यावेळेस हा 8 किंवा 8च्या 5 किंवा 5च्या पुढचा नंबर असतो त्यावेळेस इथं इथं 90 पण 89 करता येतं पहा. 89 ओके. म्हणजे याला असं पण करता येईल. 9 पॉईंट बघा मी 3 झिरो पाहिजेत. 1 2 3 झिरो ॲज इट इज 89 येईल पहा. 3089 3 झिरो पाहिजेत पहा. 9.30 30 करेक्ट आहे का बघू द्या. 0.347 1 2 4 7 बरोबर 30 पाहिजेत. 9 नंतर 3 झिरो पाहिजेत पहा. 9 नंतर 3 झिरो कुठंच नाही आहेत. करेक्ट आहे. 0.01 येस सर. 0.9 आलं. 1.0986 करेक्ट. त्याला 9ने मल्टिप्लाय केलं. 4 आणि 3 7 9 7 54 9 8 72 5 77 9 9 81 इथं सापडली पहा चूक. 88 बरोबर आहे. आता पॉईंटमध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 पुढं काय पण 9.000 9.000 9.000 कुठंच दिसत नाही. थोडंसं मी बघतो आन्सरमध्ये. 26 क्वेश्चन
9.00 आलं पहा 989. नऊ सक 54, 9 8 72, 5 77, 9 8 81, 7 88, 9 1 9. एक महत्त्वाची गोष्ट राहिली पहा, 9ने ह्याला मल्टिप्लाय करायचा तरी म्हटलं काहीतरी झालं, महत्त्वाची चूक झाली पहा इथं. 9 1 9 सापडली चूक. ओके, 88 नंतर 9 येतं पहा, बरोबर आहे. तर आता पहा 7 आकडे 0.009, 009, 9.00989. डी इज द आन्सर. बघा 9.0098. पहा छोटी चूक झाली ती, 9 1 9, 9 1 9 राहिलं होतं पहा. अशा छोट्या चुका होतात, पटकन समजत नाही पहा कधी कधी. ओके चालतं. द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ कॉस 59 डिग्री 30 पाव. आता त्याच्यामध्ये कॉस 60 माहिती आहे तुम्हाला, दिलं आहे त्यांनी. साइन 60 दिले, पण कॉस 60ची पण व्हॅल्यू माहिती तुम्हाला 1/2 म्हणजे 0. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय घ्यायचं पहा. क्वेश्चन 26. कॉस एक्स, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो पहा, मायनस साइन एक्स. ओके, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला पहा, मायनस साइन एक्स. ए इक्वल टू घ्या 60 डिग्री. एच इज इक्वल टू किती घेणार पहा सर, कमी आहे, कमी म्हणजे मायनस 0.30 डिग्री. 30 डिग्री म्हणजे काय येईल पहा, डिग्री 60 डिग्रीचा 60 मिनिटाचा 1 डिग्री होतो पहा, म्हणजे 0.5 येईल पहा, मायनस 0.5 डिग्री. ओके, 1 डिग्री इज इक्वल टू दिले पहा आपल्याला 0.0175 रेडियन. ओके, आता पहा टेक ए झालं, ए झालं तर एफ ऑफ ए काढा. कॉस 60 1/2 किंवा 0.5. एफ डॅश ए घ्या. साइन 60 त्याची व्हॅल्यू ऑलरेडी दिली त्यांनी, मायनस साइन 0.866. एफ ऑफ ए प्लस एच घ्या, नियरली इक्वल टू एफ ऑफ ए एच एफ डॅश ए. एफ ऑफ ए किती पहा, एफ ऑफ ए 0.5, एच मायनस 0.5. ओके, पण डिग्रीमध्ये त्याला रेडियन करायचं पहा. सगळे आपले हे जे असतात रेडियनमध्ये असतं पहा, म्हणजे इंटू 0.0175. ओके, एफ डॅश ए, एफ डॅश एची व्हॅल्यू काढलेली आपण, इंटू मायनस 0.866. बिग कॅल्क्युलेशन पण घाबरू नका, 3 ह्याचा गुणाकार करायचा. ओके, ह्याचा सगळा ह्याचा अगोदर मायनस मायनस काय येईल पहा, प्लस होईल, प्लस इंटू मायनस प्लस होईल पहा मध्ये, म्हणजे 0.5च्या पुढे येईल पहा, 0.5च्या पुढं. ओके, आणि 17 18. ओके, त्याच्या जवळपासचा नंबर येईल पहा. कॅल्क्युलेशन हे सगळं करायचं, याने याला मल्टिप्लाय करा, नंतर त्याला मल्टिप्लाय करा. बिग कॅल्क्युलेशन आहे, पण केल्यानंतर जमू शकतं पहा, जमणार नाही असं नाही. सगळं करून असं येतं पहा 0.076. एकत्र करा. झिरो एक येतं पहा 50. 0.5076 असं उत्तर येईल पहा, 0.5076. या पद्धतीने थोडंसं अवघड होतं क्वेश्चन, कॅल्क्युलेशन केलं पहा, कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग होतं, बाकी अवघड नव्हतं काय. तर अशा प्रकारे 26 क्वेश्चन पण झाले. 27 पाहूया आता पुढचा. याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा असला घेऊ शकता. 27 घ्या. द अप्रोच व्हॅल्यू ऑफ क्यूब रूट ऑफ 64.04. हा पहिला व्हिडिओ होता पहा 27 क्वेश्चनचा, पण आपण काय केलं, थोडंसं लेंथली व्हायला लागला क्वेश्चन म्हणून 20च क्वेश्चन घेतले होते पहा. आता हे 7 उरकले म्हणजे पहिला पार्ट संपला पहा. सेकंड पार्ट ह्याच्यानंतर चालू होईल पहा. पहिल्या पार्टमध्ये 3 भाग घेतले आपण. कोणकोणते, टँजन नॉर्मल, रिलेटेड रेट्स, अप्रॉक्सिमेशन्स, 3 प्रकार झाले पहा. आता राहिले 3 प्रकार दुसऱ्या भागामध्ये पहा, पण आता याला 3 पार्ट्स केल्यामुळे काम सोपं झालं आपलं. आता पहा हे कसं करायचं, हे सोपं आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय घेणार पहा, रूट, क्यूब रूट म्हणजे 1/3 पॉवर म्हटलं चालू, एक्स टू दी पॉवर 1/3. एफ डॅश एक्स घ्या, 1/3 पुढे घ्यायचं, एक पॉवर कमी करायचं पहा, -2/3.
-2/3. ओके, या पद्धतीने टेक ए इक्वल टू 64 घ्या. हे क्वेश्चन तुम्हाला करायला होतं. एच इज इक्वल टू काय 0.04. एफ ऑफ ए काढा, एफ डॅश ए काढा. एफ ऑफ ए प्लस एच इज नियरली इक्वल टू एफ ऑफ ए एच एफ डॅश ए. यात व्हॅल्यू टाकून आन्सर येऊन जाईल पहा. ओके, ट्राय करा. नाही जमणं सांगतोच मी. 4.00083 येतं पहा. 4.000. सी इज द आन्सर. हे ट्राय टू सॉल्व युअर सेल्फ. थोडा भाग ठेवलाय. सी इज द आन्सर. सगळंच रेडीमेड दिलं म्हणजे तुम्ही काहीच करणार नाही पहा. काय काय नुसतं व्हिडिओ लावतात आणि बसतात. तसं नाही करायचं. वही पेन घेऊन बसायचं पहा. प्रत्येक क्वेश्चन आपल्याला स्वतःला पॉज करून आपल्याला येतं का बघायचं. असं ही खरी मेथड आहे पहा अभ्यासाची. ती कुणीच वापरत नाही. तेव्हा नुसते व्हिडिओ बघतात. खूप यूट्यूब चॅनल. माझा मुलगा दिवसभर यूट्यूब चॅनल बघायचा. हे सबस्क्रिप्शन घेतलं ते, पण त्याचा उपयोगच केला नाही पहा. तेव्हा मार्क कमी पडतात. बाकी काय नाही. किंवा व्यवस्थित समजत नाही. यूट्यूबने अभ्यास होऊ शकतो का? चांगला चॅनल मिळाला तर होऊ शकतो, पण करण्याची मेथड वेगळी पहा. त्या मेथडने कोणी जात नाही. तेव्हा तुम्ही सर बरेच झाले आमचे मित्रमंडळी ऑनलाईन फिजिक्सवाला घेतला, अमकं घेतलं, अशात मोशन घेतलं आहे, पण म्हणावं असं आउटपुट मिळत नाही. त्याचं रिझन आहे की यू आर नॉट युझिंग दॅट टाईम नोटबुक अँड पेन्स. नोटबुक आणि पेन्स घेऊन बसायचं पहा. पॉज करायचं, स्वतःहून सोडायचा प्रयत्न करायचा. हा जो कन्सेप्ट क्लिअर नाही तुमचा तो तुम्ही करू शकता, पण जे कन्सेप्ट क्लिअर आहे त्याला वेळ नाही घालवायचा. स्वतःहून ट्राय करायचा. या पद्धतीने केलं तर तुम्हाला निश्चित आयडिया येईल पहा. ओके, चालतं. ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या. पुढे जातो मी चौथ्या प्रकाराकडं. 3 प्रकार ऑलरेडी उरकले. चौथ्या रोलेस थेरम चालू झालं पहा. रोलेस थेरम इन्क्रीजिंग डिक्रीजिंग पण आहे. रोलेस थेरम पाहूया अगोदर. रोलेस थेरम कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असतं, पण आलं तर एखादा क्वेश्चन येतो, नाही तर नाही. रोलेस थेरम आणि एलएमएटी हे दोन करायचं. रोलेस थेरम ॲप्लिकेबल कधी होतं पहा. 3 कंडिशन आहे. रोलेस थेरम ॲप्लिकेबल व्हेन दोन कंडिशन ऑलरेडी सॅटिस्फाय होतात पहा. फंक्शन इज कंटिन्युअस, क्वाड्रॅटिक इक्वेशन कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल पण आहे पहा. आणि तिसरी व्हॅल्यू काय पहा, 2 व्हॅल्यूज इक्वल यावं लागतात पहा. एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी. त्या व्हॅल्यूवर कॅल्क्युलेशन करायचं. ओके, ए आणि बी काढायचे पहा. ए आणि बी काय असेल पहा. एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी, पण त्याच्यामध्ये सी दिलाय पहा. ओके, सी कसा काढायचा पहा. सी एफ डॅश सी इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एफ ऑफ बी, एफ ऑफ ए मायनस एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. ओके, आता एफ डॅश एक्स काढूया. येस सर, एफ डॅश एक्स कसा काढायचा पहा. दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्या. दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय पहा. एक्स क्यूब झालं पहा. एक्स क्यूब एका ठिकाणी एक्स स्क्वेअर पाहिजे. एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर पाहिजे आणि 1 3 दिलेला. ओके, ए आणि बी गोंधळ होऊ शकतो पहा. हा ए तो हे बघा, हा एची व्हॅल्यू काढायची. एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर, बी कुठे पण एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू सी इक्वल टू दिले. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. सर बी इज नॉट गिवन. बी इज नॉट गिवन. इथं एच दिलाय पहा. एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 5 म्हटले का. आय थिंक इट इज बी. एक ॲझ्युम करूया आपण बी आहे म्हणून 5च्या ऐवजी. थोडं गडबड होती पहा. ठीक आहे, काय हरकत नाही. तर ए आणि बीची व्हॅल्यू काढायची. हा एन तो एक गोंधळ होऊ शकतो पहा. मी याला कॅपिटल ए वापरतो. कॅपिटल बी कॅपिटल ए. ओके सर, आता एफ डॅश एक्स काढूया अगोदर. एक्स क्यूबचा रेडू काय येईल पहा. 3x स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचा रेडू 2x. एक्सचा रेडू फक्त ए येईल पहा. बी हा कॉन्स्टंट आहे तेव्हा येणार नाही. एफ डॅश सी टाका. 3c स्क्वेअर 2c प्लस ए. 3c स्क्वेअर 2c प्लस ए. कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे पहा, पण इझी करूया आपण. एफ ऑफ बी काय येईल पहा. कॅपिटल बी वापरायचं. कॅपिटल बी म्हणजे काय, व्हॅल्यू टाकून द्यायची. एकच्या जागी बी टाका. बी म्हणजे काय 3 टाकायचं एकच्या जागी. 3चा स्क्वेअर 27 अधिक 9. एकच्या जागी 3 टाकतोय, बाकी काय नाही. 3a प्लस बी आणि एफ ऑफ ए घ्या.
ह्याच्या जागी ए टाकायचा. वनचा क्यूब 1 ए प्लस बी, ए प्लस बी प्लस 2 येईल पा, इथं काय येईल पा 36 3a प्लस बी. ओके, ह्या व्हॅल्यू टाकायच्या आता. 3a 36 प्लस 3a प्लस बी मायनस एफ ऑफ ए, साईन बदला, ए प्लस बी प्लस 2a मायनस ए मायनस बी मायनस 2, बीला बी कट होईल पा. आय एम नॉट शुअर पण मी करतोय पा, कारण का जरा गडबड वाटते पा. बी मायनस ए त्या व्हॅल्यूमध्ये बी किती आहे पा 3 मायनस 1. ओके, 2 इकडे येईल पा, 2 इन ब्रॅकेट 3c स्क्वेअर 2c प्लस ए, इथं काय पा सगळं 36 वजा 2 34, 3a मायनस 2a. बघा आता काय पा 6c स्क्वेअर प्लस 4c प्लस 2a 34 प्लस 2a, 2a कॅन्सल होईल पा, 2a प्लस 2a कॅन्सल होऊन जाईल. ओके, या पद्धती काय राहिलं पा शिल्लक 6c स्क्वेअर 4c प्लस 34 इज इक्वल टू 0. याला 2 ने डिवाइड करा. 3c स्क्वेअर प्लस 2c प्लस 17. ओके, आता ह्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल पा. 3c स्क्वेअर मी हे बी धरलंय, पण बी असेलच याची गॅरंटी नाही मला, पण जनरल आयडिया. सीची व्हॅल्यू दिली पा त्याने 2 + 1/√3. ओके, या पद्धतीने सीची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. तुम्हाला ए आणि बी काढायचं आहे, काहीतरी कुठेतरी गडबड झाली. 2a कॅन्सल झाला, 6c स्क्वेअर आला, 4c क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं पा. एक महत्त्वाची गोष्ट आली, एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी राहिलं ना मेन, तरी म्हटलं काहीतरी हां ह्याची गरज नाही पा, ह्याची गरज नाही. तुम्हाला दाखवतो मी. हे क्वेश्चन दिसायला अवघड दिसतो, पण याची गरज नाही. आपण पुढे गेलो, सीची गरजच नाही पडत, दाखवतो. सी दिलेलं आहे आपल्याला, परंतु ह्याची गरज जास्त नाही पडत पा. नो नीड ऑफ दिस, अजिबात गरज नाही पडत पा. बघा आता कसं ते पाहता काय एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी घ्यायचं. तिसरी कंडिशन फॉलो करायची राहील. ए काय सर, ए प्लस बी प्लस 2, 37 3a प्लस बी, 3a मायनस ए 2a, 2 वजा 37. निश्चित गडबड आहे पा, इथं प्रिंटिंग मिस्टेक पा. एची व्हॅल्यू जुळतच नाही पा. तर एची व्हॅल्यू एफ ऑफ ए, बी घेतलं तिथं 5 जर घेतला आपण, ए प्लस बी प्लस 7. बघूया बी कुठे ते कळत नाही, त्यामुळे गडबड होते पा. एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर नाही, क्वेश्चनमध्ये गडबड आहे पा. ओके, तर चेक करू आपण क्वेश्चन नंतर. आन्सर काय तर फक्त लक्षात ठेवा, 11 - 6 हा उत्तर आलं पा. काहीतरी गडबड झाली पा. ओके, पण तुम्हाला आयडिया आला असेल एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी. काय प्रिंटिंग मिस्टेक आहे ते बघायचं राहिलं. या प्रिंटिंग मिस्टेकमध्ये तुम्हाला निश्चित चेंज कळाला असता पा. एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस बी. ओके, इसको स्टार लगा दिया मैंने. पुढे जाऊया. तर फंक्शन, ह्याला ट्रिक दिलेली मी तुम्हाला. काय ट्रिक दिली बघा, हे कट करतो म्हणजे लक्षात येईल. ट्रिक काय दिली बघा. ओके, क्वेश्चन 1 मध्ये मी प्रिंटिंग मिस्टेक पाहतोच, पण पुढे पाहूया. द फंक्शन काय दिलं होतं पा, ए साइन एक्स. ही ट्रिक दिली होती पा, ऑलरेडी चार्टमध्ये दिली पहिल्याच वेळेस. बी कॉस एक्स, सी साइन एक्स प्लस डी साइन एक्स, डी कॉस एक्स. आठवतो बघा, ए डी मायनस बी सी. फंक्शन काय पाहिजे, इन्क्रीजिंग. ए डी मायनस बी सी. ए काय येतं सर, लॅम्बडा आहे. डी काय सर, 3 आहे. बी 6 × 2. एकदम इझी क्वेश्चन झाला पा. 3 लॅम्बडा इकडे घ्या 12. लॅम्बडा इज ग्रेटर दॅन 4. लॅम्बडा इज ग्रेटर दॅन 4.
लॅम्बडा इज ग्रेटर दॅन 4. सी इज द आन्सर. संपलं. हे पण सोपं आहे बरं का, पण काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे ते मी नंतर पाहू. ओके, पण रोलेस थेरम तुम्हाला समजला. एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी असावं लागतं पहा. ओके, चलो आगे चलते. पुढचा क्वेश्चनला पहा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन 3. क्वेश्चन 3 पहा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स. परत हा शॉर्टकट आला पहा. हे डायरेक्ट येतं पहा. एडी मायनस बी सी इन्क्रीजिंग का डिक्रीजिंग. डिक्रीजिंग म्हटल्यानंतर लेस दॅन 0. एडी मायनस बी सी लेस दॅन 0. बी इज द आन्सर. झटक्यात काम तमाम. पुढे पाहूया क्वेश्चन 3. हा पण सोपा आहे. रेग्युलर मेथड पण पाहून घ्या. मॅक्झिमम मिनिमम इन्क्रीजिंगची कशी असते पहा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग एक्स अपॉन एक्स. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा पहा. सर डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा. यू अपॉन व्ही. फॉर्म्युला आठवतो. व्ही इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स मायनस लॉग एक्स तसाच ठेवा. डी बाय डी एक्स ऑफ एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 बाय एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा 1 अपॉन एक्स स्क्वेअर. कट झालं पहा. 1 मायनस लॉग एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. हे काय आलं पहा एफ डॅश एक्स. ओके, इट इज इन्क्रीजिंग. इन्क्रीजिंग म्हणजे ग्रेटर दॅन 0 असतं पहा. हे इकडे पाठवा. 1 मायनस लॉग एक्स ग्रेटर दॅन 0. 1 इज ग्रेटर दॅन लॉग एक्स. याचा बेस ई असतो पहा. काय पहा. इन्क्रीजिंग इन कुठल्या इंटरव्ह्यूमध्ये ते काढायचं पहा. ओके, हे घ्या अगोदर. ह्याचा चेंज करू शकता तुम्ही. ई लॉग एक्स सॉरी एक्स ह्याचं रूपांतर केलं आपण तर काय पहा. ई तिकडे येईल. एक्स ई एक्सपेक्षा लहान म्हणजे एकपेक्षा मोठं होईल का. लॉग ई टू द बेस ईचं व्हॅल्यू 1 येते पहा. म्हणजे इथं काय पहा एक्स ई. ई तर येणारच पहा. पण एक्स हा ई पेक्षा लहान आला का काय ते बघायचं. जर एक्स हा ई पेक्षा लहान असेल तर लॉग ई टू द बेस ई 1 मोठा असला पाहिजे पहा. ओके, एक्स ई म्हणजे रेंज काय पहा. 0 अलाउडच नाही पहा आपल्याला. म्हणजे राऊंड ब्रॅकेट येईल 0ला. 0 एक्स ई 0 टू ई. A is the answer. I will check it. I think A is the answer. Question number 3. 0 to E. Correct. A is the answer. कसं काय आलं पहा. रेंज बघा. रेंजमध्ये ई मोठा पाहिजे पहा. मोठा आला. आणि लॉगची व्हॅल्यू 0 नसते पहा. म्हणून राऊंड ब्रॅकेट घेतला 0च्या आणि ईच्या मध्ये. ओके, ही तर ट्रिक आली पण डायरेक्ट सांगितलं पहा. क्वेश्चन 4चा आन्सर डायरेक्ट येत आहे. क्वेश्चन 3 नीट समजून घ्या. ओके, या पद्धतीने. चलो, तर अशा प्रकारे आन्सर ए आलेलं पहा. क्वेश्चन 3, 4 झाला. पुढे जाऊया 5वा. फंक्शन साइन रेस टू 4 कोर. हे डायरेक्ट ट्रिकनी पण जमतं. रेग्युलर मेथडी पण जमतं. तुम्हाला जे वाटेल ते. अशा प्रकारचे क्वेश्चन पावर आला की डायरेक्ट व्हॅल्यू टाकायचे. मॅक्झिमम पाहिजे का मिनिमम. इन्क्रीजेस म्हटलं पहा. इन्क्रीजेसला काय असतं पहा. मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजे π/2 टाकायचे. रेंज काढायला सांगितले. मग मिनिमम टू मॅक्झिमम करा. अगोदर π/4 करूया. साइन रेस टू π/4 कॉस रेस टू π/4. क्वेश्चन नंबर 5 आहे. साइन 45 व्हॅल्यू काय ते 1/√2चा 4th पॉवर प्लस 1/√2चा 4th पॉवर. 4th पॉवर म्हणजे √2 4 वेळा 1/4 येतं. 1/4 म्हणजे काय पहा 2/4 1/2. पण व्हॅल्यू काय झाली पहा. हे करायची गरज नाही. व्हॅल्यू काय π/4 टू π/8 डायरेक्ट सांगितलेलं पहा. त्याने सांगितलं व्हॅल्यू मिनिमम π/4 येते आणि मॅक्झिमम काय येते पहा π/2. हे काढायची गरज नाही. मॅक्झिमम मिनिमम व्हॅल्यू विचारलेलं आहे पहा. आन्सरच माहिती आहे तुम्हाला. मिनिममला किती असते π/4 मॅक्झिममला π/2. बी इज द आन्सर. डायरेक्ट नो नीड ऑफ देते नथिंग. तुम्हाला ट्रिक सांगितली त्यामुळे जमल पहा. करत बसला तर वेळ लागेल पहा. ओके, के साइन एक्स टू कॉस एक्स. हे पण तसं करायचं. अगोदर बघायचं साइन कॉस आहे का बघायचं. क्रॉस करा. के इंटू 1 इन्क्रीजिंग आहे ना. यस 1 इंटू 2. के हे 2 पेक्षा मोठं पाहिजे पहा. डी इज द आन्सर. संपलं का. किती सोपे क्वेश्चन बघा. क्वेश्चन 5, 6. ट्रिकचा वापर करा म्हणजे बरोबर होईल पहा. सर ट्रिकनी सगळं भरपूर होईल का. सगळं नाही होत पहा. पण एक 10 ते 20 क्वेश्चन तुम्हाला सोडू शकला तुम्ही ट्रिकच्या पद्धतीने 10 to 20.
तर फार मोठा वेळ वाचेल पहा. 10च पकडूया आपण. 10 क्वेश्चन जर ट्रिकच्या साहाय्याने सोडवू शकला तुम्ही, 10 क्वेश्चन खूप इझी असतात पहा, खूप म्हणजे नुसते व्हॅल्यू टाकायचे. हे 20 क्वेश्चनवर आपलं एम आहे पहा पहिलं, नंतर मग पुढे हळू वाढवत जायचं स्टेप बाय स्टेप. ओके चलेगा. चला सर पुढे जाऊया. येस सर. त्याच्या आयडियामध्ये कमीत कमी व्हॅल्यू किती असते? π/4 मॅक्झिमम π/2. चलो सर क्वेश्चन 7 की तरफ चलते हैं. मॅक्स व्हॅल्यू साइन थीटा कॉस थीटा, ह्याची पण ट्रिक दिली तुम्हाला. रूट मॅक्झिमम व्हॅल्यू म्हटले पहा, रूट a² + b² प्लस साइन. ए म्हणजे काय असतं? 1च्या अगोदरचा आकडा काहीच नाही सर. 1 1 1चा स्क्वेअर 1 1चा स्क्वेअर 1 √2 येईल पहा. √2 मॅक्झिमम व्हॅल्यू. मिनिमम असते तर -√2 आले असते. संपलं. किती सोपं आहे बघा. हे पण लय सोपं आहे. x + y = 8. हे अशा प्रकारचं आलं ना, x + y दिलं असेल इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली ॲडिशन दिली, डायरेक्ट फोडायचं, 2 भाग करायचे. x = 4. फार सोपी ट्रिक आहे पाहिजे. y = 4. क्वेश्चन डायरेक्ट न काढता उत्तर बाहेर. 4चा वर्ग गुणिले 6. एक महत्वाची गोष्ट आहे, चुकली असते इथं बघा. 1च्या डोक्यावर 2 आहे पहा, म्हणजे काय करायचं पहा, एक्स्ट्रीमली सॉरी, पॉवरवर बघायचं. इथे x y असतं तर सोपं काम झालं असतं. x व्हॅल्यू 2k घ्यायची, y ची व्हॅल्यू काय घ्यायची? k. का बरं? इथं 2 आहे म्हणून 2 घेतलं, इथं 1 आहे म्हणून 1k घेतला. आता ह्याच्या टाका 2k + k 8. 3k = 8. k = 8/3. x ची व्हॅल्यू काय येईल पहा? 2k म्हणजे 2 × 8/3. द आन्सर इज 16/3. y ची व्हॅल्यू काय करता येईल पहा? k. k म्हणजे काय येईल? 8/3. आता काय विचारलं त्याने? x²y. x²y 16/3चा स्क्वेअर इंटू y. 256/9 8/3. खालचा गुणाकार किती येईल पहा? 27. 8 × 48 25 8 204 2048 भागिले 7 27. 2048 भागिले 27. हे बघा, बी इज द आन्सर. ओके, या पद्धत हे एक्स्ट्रा आलेलं काढून टाकतो, म्हणजे काय येईल पहा? सोपं जाईल. ओके, हा क्वेश्चन कोणता आला सर? हा क्वेश्चन नंबर 8 आला. क्वेश्चन नंबर 8 समज आयडिया परत सांगतो पहा कसं केलं ते. जो पॉवर असतो ना त्याचे प्रॉडक्ट घ्यायचं. 2k y k व्हॅल्यू टाकून द्या, उत्तर मिळून जाईल पहा. k = 8/3 या पद्धतीने. इजी क्वेश्चन येईल पहा. चलो आगे. यस सर. क्वेश्चन नंबर 9. द मिनिमम व्हॅल्यू ऑफ f(x) x log x. ॲक्च्युली सोडवायचं आहे. x³ हॅज मिनिमम व्हॅल्यू ॲट x = a देन a = दोन्ही क्वेश्चन सोडायचे आहेत पहा. डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आणि या पद्धतीने f'(x) = 0 घ्यायचा. या पद्धतीने दोन्ही क्वेश्चन सुटू शकतात पहा. क्वेश्चन 9 आणि 10 तुम्हाला ठेवतोय. उत्तर काय ते सांगून देतो पहा. नाही जमलं तुम्ही सांगेलच, काळजी करू नका. 9 आणि 10. -1/e आणि 1. ए आणि सी करेक्ट. ए आणि सी करेक्ट पहा. हे तुम्हाला ठेवलंय, पण नाही जमलं तुम्ही सांगतोच पहा. मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू. ओके चलो, एक सोडून दाखवतो मी, नाही असं नाही, परत ते चाला पहा. मॅक्झिमम व्हॅल्यू आणि मिनिमम व्हॅल्यू. ओके, f(x) ऐवजी f'(x) काढायचं, 0 मानायचा आणि मग एक्सच्या जागी टाकायचं पहा. या पद्धतीने तुम्हाला एक सोडून दाखवतो वाटलं तर. 11 मी सोडवतो. 11 12 सेम आहे पहा. आन्सर पहा दोन्हीचे 11 12चे, म्हणजे सोपं जाईल. एक सोडवतो मी. 30 आणि 1 1 झालं पहा. 30 -20 30 हे उत्तर येतं पहा. डी हे. ओके, तर आता कसं करायचं पहा. f(x) क्वेश्चन 11 सोडून दाखवतो मी. एक असा म्हणून सगळे एकाच टाईपचे क्वेश्चन आहेत पहा. काय काय सर काहीच नाही सोडवलं असं नको व्हायला. f(x) = 3x³ -9x². तुम्हाला काही क्वेश्चन ठेवले आहेत, पण नाही जमलं तर मी सांगतोच. हा कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग आहे म्हणून घेतलाय पहा. f'(x) 6x² -18x -27. कधी पण लगेच सोडवायचं नाही पहा, थोडं सोपं करायचा प्रयत्न करायचा. कॅल्क्युलेशनला बरं पडतं पहा. 2x² -6x -9. ओके, हे काय म्हटलं पहा. = 0 मानायचं. 0.3 झिरोच येईल पहा. 2x² -6x -9. 9 दुणे 18. गुणाकार 18 आला पाहिजे, वजाबाकी 6. असे 2 नंबर शोधा की गुणाकार 18 आला पाहिजे. बस 6 त्रिक 18, 9 दुणे 18.
2x² मायनस कॅल्क्युलेशन बरोबर केलं की बघा 6x² बरोबर आहे 18x मायनस 27 करेक्ट आहे पहा. पलीकडे 15चा डेरिव्हेटिव्ह 0 होईल पहा. 3 बाहेर काढले 3 दुणे 6x 3 6 18 3 9 27 बरोबर आहे. 9 दुणे 18 18 गुणाकार आला पाहिजे. 1 इंटू 8 नाही येत पहा. 2 इंटू 9 नाही येत पहा. 3 इंटू 6 यस 3 इंटू 6 जमेल पहा. 3 इंटू 6 नाही जमत पहा. 3 6 18 नाही 9 2 पण नाही जमत. याला एकच आयडिया पहा. x² प्लस bx प्लस c 0. h व्हॅल्यू 2 येईल. b ची -6 येईल आणि c ची काय ते पहा -9. b² मायनस 4ac काढा. 36 वजा 4 गुणिले 2 गुणिले 8 माइनस साइन येतं पहा. समथिंग मे बी गडबड क्वेश्चन में. एच व्हॅल्यू 2 बरोबर आहे. सी ची व्हॅल्यू काय -9 तरी म्हटलं असं का होतं. 9 दुणे 18 येतं 72 160 येईल पहा 108. एक्सची व्हॅल्यू घ्या. मायनस बी 6 प्लस और मायनस 108 अपॉन ट्वाइस आहे 2 इंटू 2 36 6√3 4. ही व्हॅल्यू उचलायची आणि इक्वेशनमध्ये टाकून द्यायची पहा. कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग आहे पण जमून जातं पहा. 2 कॉमन काढा 3 प्लस और मायनस √3 अपॉन 4 2 1 जा 2 2 जा काय उत्तर पहा 3 प्लस √3 अपॉन 2 ही पहिली व्हॅल्यू आली पहा. आता हे ह्याच्यात टाकायचं पहा 3x³ 9x² वगैरे वगैरे त्यामध्ये टाकायचं. त्याला एक आयडिया करू शकतो आपण. क्युबिक एक्सप्रेशन आहे पहा. क्युबिक एक्सप्रेशन असेल सीची व्हॅल्यू मिळाली ह्याच्यात टाकायची पहा म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळेल पहा. तर सगळं सॉल्व करून 3 प्लस √3 अपॉन 2 ह्याच्यात टाकायचं. एक्सच्या जागी वगैरे वगैरे बिग कॅल्क्युलेशन आहे. आन्सर काय येतं पहा 30 येतं. करून बघा तुम्ही. हे जरा अवघड आहे पहा. शेवटची व्हॅल्यू टाकायची. आन्सर काय येतं पहा 30. ओके मॅक्झिमम व्हॅल्यू वाटले पहा 30 आन्सर येईल पहा. ओके आता f(x) एक सोडवतो अजून कारण का हे थोडंसं अवघड गेलं म्हणून क्वेश्चन 12 असा म्हणून घेतो. प्रत्येक क्वेश्चन अवघड येणार नाही. बिग कॅल्क्युलेशन आलं पहा f'(x) x रेटू काय पहा 1 1 अपॉन x रेटू -1 अपॉन x² येतो. ह्याला 0 मानायचं. 1 इज इक्वल टू x². x² इज इक्वल टू 1. एक्सची व्हॅल्यू काय पहा प्लस और -1 एवढं बघा किती सोपं क्वेश्चन आहे. प्लस और मायनस तर मिनिमम व्हॅल्यूज ऑफ मिनिमम व्हॅल्यू काढायची पहा. एक्स इज इक्वल टू आता f'(x) काढावं लागेल. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 -2 x -3 ह्यामध्ये जर व्हॅल्यू टाकली तर उत्तर निगेटिव्ह येतं पहा. म्हणजे फंक्शन इज मॅक्झिमम ॲट x इज इक्वल टू 1 म्हणजे -1 टाकावं लागेल पहा. टाकूया. -1 टाकल्या काय पहा x इज इक्वल टू काय पहा -1. ओके मायनस आलं तर मॅक्झिमम व्हॅल्यू असते. प्लस आलं तर काय असतं मिनिमम व्हॅल्यू असते पहा. ह्यात टाकून द्या. कशात f(x) मध्ये f(x) काय पहा x + 1 -1 1 अपॉन -1 व्हॉट इज आन्सर -2 अँड 2 दिस इज द आन्सर. डी इज द आन्सर. ओके या पद्धतीने लक्षात. हे थोडं कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग होतं बाकी सोपे आहेत पहा. अशा प्रकारे तुम्हाला मेन गोष्ट सांगत चाललेली आहे. मॅक्झिमम मिनिमम संपलेला आहे पहा. पुढचे काही क्वेश्चन्स आहेत पहा 13 ते 20 किंवा काय असेल ते साधारण मला वाटतं 21 आहेत क्वेश्चन. 21 म्हणजे जवळजवळ 33-34 क्वेश्चन आहेत पण 13 स्टार्ट करायचे पहा. सेकंड सेक्शन पुढचा लास्ट सेक्शन तो होईल पहा. त्या ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेशनमुळे काय काय थोडंसं अवघड गेलं असेल पण 6पैकी आपल्याला 6 जरी मार्क नाही मिळाले तर 4 मिळू शकतात. काय काय ट्रिक्स सांगितलेले आहेत मी. ट्रिकचा पुरेपूर फायदा घ्या लक्षात आणि त्याचा सोडायचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ इथंच थांबवतो. ओके थँक्स फॉर देम. व्यवस्थित अभ्यास करा आणि व्हिडिओ शेअर करा. पहिला व्हिडिओ पॉप्युलर झाला तसं बाकीचे पण होऊ द्या. जास्तीत जास्त मित्रमंडळींना विनंती आहे पहा. ओके या पद्धतीने.